नमस्कार, मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्याशी एक महत्त्वाची अपडेट शेअर करणार आहे. जवळपास 212 ज्या तुमच्या फार्मसी ऑफिसरच्या जागा निघाल्या होत्या. त्याच्यामध्ये एम्स असेल, एम्स या माझ्या डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल किंवा आपली ॲलोपॅथी असेल, या वेगवेगळ्या 3 डिपार्टमेंट जवळपास 212 फार्मसी ऑफिसरच्या जागा होत्या. याच्यावरती डिटेलमध्ये मी चर्चासुद्धा केली मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्या एक्झामविषयी महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली. अशा प्रकारचं नोटिफिकेशन होतं. अशा प्रकारचे 7 जानेवारीला तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत ते चालू झाले होते. 12 फेब्रुवारीला ॲप्लिकेशनची शेवटची डेट होती. 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या एक्झामसाठी अप्लाय करू शकत होता. तर त्या एक्झाम रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ती महत्त्वाची अपडेट म्हणजे एक्झामची जी डेट आहे ती अनाऊन्स झालेली बघू शकता तुम्ही. 20 फेब्रुवारी 2025चं हे नोटिफिकेशन आहे. खाली आणि तुम्ही चेक करू शकता एक्झामिनेशन शेड्यूल. अशा प्रकारचा खाली शेड्यूल तुम्ही बघू शकता. ज्याच्यामध्ये CBTची जी एक्झामिनेशन तुमची होणार आहे त्याच्यामध्ये आपण आपली फार्मसी ऑफिसरच्या जेवढे महत्त्वाच्या पोस्ट होत्या तर त्याची एक्झामची डेट काय असणार आहे ते तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. तर खाली आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला जी पोस्ट आहे त्याचा ग्रुप आपल्याला बघून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण कुठल्या फार्मसी ऑफिसरचे विद्यार्थी यासाठी एक्झाम देऊ शकत होते किंवा फॉर्म फिलअप करू शकत होते तर त्या पोस्ट तुमच्याशी मी डिस्कस करेन. तर चार्टमध्ये आल्यानंतर आपल्याला खाली चेक करायचं आहे फार्मसी ऑफिसरची पोस्ट आपल्याला कुठे दिसते. याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता ग्रुप, पोस्ट नेम, शॉर्ट नेम, एक डेट ऑफ एक्झामिनेशन आणि तुमची जी शिफ्ट आहे तर ती कुठली शिफ्ट आहे. तर याच्यामध्ये खाली तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दिसेल 12 नंबरची एक पोस्ट आहे ड्रग स्टोअर कीपर किंवा स्टोअर कीपर ड्रग्ज म्हणून. तर या पोस्टसाठी आपण फिलअप करू शकत होतो फार्मसीचे विद्यार्थी. 28 फेब्रुवारी 2025ला या एक्झामची डेट आहे आणि मॉर्निंग शिफ्टला तुमची ही एक्झाम होणार आहे. लक्षात येते पहिली पोस्ट आपण डिस्कस केली ज्यासाठी फार्मसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकत होते ती म्हणजे ड्रग स्टोअर कीपर. त्याची एक्झामची डेट आहे 28 फेब्रुवारी 2025. मॉर्निंग शिफ्टमध्ये सकाळच्या शिफ्टमध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं होमिओपॅथी झालेलं आहे तर होमिओपॅथीचे विद्यार्थी या खालच्या 14 नंबरच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. त्यांचीसुद्धा 28 तारखेची एक्झामची डेट आहे आणि इव्हिनिंगची शिफ्ट आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आणखीन आपल्या फार्मसी ऑफिसरच्या पोस्ट आहेत तर त्या तुमच्याशी मी डिस्कस करेल. त्याच्यासुद्धा एक्झामची जी डेट आहे ती आपण डिस्कस करूयात. आयुर्वेदिकची डेट तुम्ही बघू शकता. ज्यांचा आयुर्वेदिक फार्मा झालेला आहे त्यांचीसुद्धा 27 फेब्रुवारीला एक्झाम आहे. मॉर्निंग शिफ्टमध्ये त्यांची एक्झाम कंडक्ट केली जाईल. त्याच्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे. खालीसुद्धा फार्मसी ऑफिसरच्या वेगवेगळ्या नावांनी पोस्ट तुम्ही बघू शकता. 53 नंबरच्या कॉलममध्ये फार्मा केमिस्ट म्हणून आहे, केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट ग्रेड 2, डिस्पेन्सिंग अटेंडंट किंवा फार्मासिस्ट ॲलोपॅथिक अशा वेगवेगळ्या नावांनी तुमच्या एम्समध्ये फार्मसी ऑफिसरच्या पोस्ट भरल्या जातात. तर त्याची एक्झामची डेट आहे 26 फेब्रुवारी 2025. इव्हिनिंग शिफ्टला तुमची ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फार्मसी ऑफिसरच्या फार्माच्या पोस्ट आपल्याला एम्सच्या एक्झाममध्ये बघायला भेटल्या होत्या आणि याच्यामध्ये ESICच्या सुद्धा व्हॅकन्सी एम्समध्ये भरल्या गेलेल्या आहेत किंवा जे डिपार्टमेंट आहे ESICचा तर ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. नव्यानं आता हे जे नवीन CREची नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये एम्सच्या, इस्रोच्या, एम्स आणि तुमच्या ESICच्या सगळ्या व्हॅकन्सी याच्या अंडर ज्या आहेत त्या फिलअप केल्या जाणार आहेत. याच्यावरती डिटेलमध्ये मी चर्चासुद्धा केलेली आहे. ज्यांना नवीन विद्यार्थ्यांना एक्झामसाठी प्रिपेअर करायचे त्याच्यासाठी मागचा व्हिडिओ आहे 212 जागेचा एम्सवरती बनवलेला मी तो तुम्ही डिटेलमध्ये चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी फ्रेशर असतील, नवीन विद्यार्थी पासवर्ड असतील किंवा जुने असतील कोण या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकत होतं. महत्त्वाच्या सर्व पात्रता, अभ्यासक्रम, एक्झामचा पॅटर्न सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची चर्चा केली आहे. तर विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप केलेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ह्या 2-3 डेट आपल्याला लक्षात ठेवायचे. 26, 27 आणि 28 फेब्रुवारीला तुमच्या वेगवेगळ्या सीटमध्ये एमच्या एक्झाम ह्या कंडक्ट केल्या जाणार. ज्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक फार्मा असेल, होमिओपॅथी फार्मा असेल किंवा ॲलोपॅथी असेल किंवा ड्रग स्टोअर कीपर या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल तर सर्वांनी ही नोटिफिकेशन केअरफुली बघायचे आणि आपली एक्झामची डेट बघून त्या दिवशी एक्झाम अटेंड करायची. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. ही व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती भेटून जाईल. त्याचबरोबर जे विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी प्रिपेअर करतात त्यांनासुद्धा टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम म्हणून. त्यासाठी तुम्ही तिथे मला जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. म्हणजे काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.